तमाम बंधू भगिनींच्या वतीनं समारणीय नामदार ओम विकास उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या या ठिकाणी षटब्रह्मस्थळे 108 सज्जन शिवाचार्य महास्वामी आनंद मठ यांना आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आहे. श्री षटब्रह्मस्थळ याबरोबरच महंतया स्वामी जंगम समाज प्रमुख उमरगा लोहारा यांनी विनंती आहे. आणि आज स्वेच्छानिवृत्ती घेतली नाही, आज स्वेच्छानिवृत्तीनिमित्त सेवा गौरव समारंभ झाला. स्वेच्छानिवृत्ती माझी गेल्या 30 तारखेला मंजूर झालेली आहे. गेल्या 30 तारखेपूर्वीपासून थोडी भाऊंची वेळ मिळाली नाही आणि कर्मचारी संघटना असेल, सामाजिक संघटना असेल यांच्या माध्यमातून तो आजचा कार्यक्रम होता आणि आज तो सेवा गौरव कार्यक्रम आज संपन्न झाला. काय आगामी काळात काय भूमिका असणार आहे आपली? विधानसभेसाठी आपलं नाव चर्चेत होतं. आगामी काळामध्ये मी या येणारी 2024 जी विधानसभा आहे ती लढवणार आहे. त्यामुळेच मी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. 100% विधानसभा लढवणार. कोणता पक्ष असणार आहे कसं तुम्ही बघता? त्याशी काही बोलणं सुरू आहे का तुमचं? माझं सगळ्याच पक्षाशी बोलणं झालेलं आहे. मला काय गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात कारण मी आजही कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. उमरगा लोहारा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे 3 टर्मला निवडून आलेले आणि त्यांच्या विरोधात तुम्ही उभा राहणार आहे. काय तयारी आहे? कसं आहे, शेवटी मला विधानसभा लढायची आहे. समोरचा उमेदवार किती वेळेस निवडून आला याला महत्त्व नाही. मला निवडणूक लढवायची आहे. एक माझा उद्देश आहे. कोणता उद्देश आहे? मी शेतकऱ्यांचं काम केलं, गोरगरिबांचं काम केलं, गोरगरिबांची सेवा करत आलो, ते आजही चालू आहे. फक्त मला गोरगरिबांचा आशीर्वाद आहे आणि जनतेतून मला पाठिंबा आहे. तुम्ही लढा, आम्ही सोबत आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सध्या जे आमदार आहेत त्यांच्या काम सध्याच्या आमदाराच्या बाबतीत बोलायचं म्हणल्यावर खूप काय आहे हो. किती कामं झाले, किती निधी आला, कुणाला दिला, किती टक्केवारी घेतली, कामं कसे झाले. आता या उमरगा शहरामध्ये बरेच कामं झाले आणि बरेच कामं चालू आहेत. त्यात किती टक्केवारी घेतली, कशी घेतली, कामं कसे झाले याची चौकशी करायला लावा ना. आपल्या माध्यमातून मी या उस्मानाबाद जिल्ह्याच्या धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की या उमरगा तालुक्यातील किंवा उमरगा लोहारा मतदारसंघातील जेवढे काय कामं झालेली आहेत सर्व कामाची चौकशी करावी. अन्यथा मी येणाऱ्या काळामध्ये मी आंदोलन करणार त्या बाबतीमध्ये. बच्चू भाऊच्या संघटनेची उमेदवारी फिक्स करायची का नाही? कसं आहे, बच्चू भाऊकडे मी माझी सुरुवात मग तुम्हाला सांगितली. ॲडव्होकेट दीपक आलुरे यांच्या पण सुरुवात झाली म्हणून मी त्यांनाही बोलवलं आणि माझा सेवेचा एंड हा बच्चू भाऊकडे झाला म्हणून या दोघांच्या सानिध्यामध्ये माझा कार्यक्रम व्हावा अशी माझी धारणा झाली. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्याकडे मंत्र्याकडे मी काम केलं त्यांनाही मी सगळ्यांना बोलवलं होतं. विनय कोरे साहेबांचा संपर्क झाला नाही. मला वाटतं 90% ज्यांच्याकडे मी काम केलं ते 90% मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. फक्त कार्यक्रमाचा उद्देश एवढाच होता की ज्यांच्याकडे आपण सेवा केली त्यांच्या उपस्थितीमध्ये सेवापूर्तीचा कार्यक्रम व्हावा. तो कार्यक्रम आज आपल्या समोर संपन्न झालेला आहे. ओके, थँक्यू. बच्चे भाऊ सर्व गुरुवर्य महाराज आणि सर्व इथं या ठिकाणी सात्विक स्वामी यांच्या सेवास्फूर्ती सोहळ्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत. या सभागृहामध्ये आपल्या बच्चे भाऊ एक शेतकऱ्यांचा नेता, एक अपंगाचा नेता, एक मजुराचा नेता, एक कामगारांचा नेता, एक कर्मचाऱ्यांचा नेता म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहे. भाऊ आपण सर्वांसाठी काम करत असताना या महाराष्ट्रातील काही मंडळी आपण सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहात अशी एक भूमिका घेत असतात. परंतु वास्तव तसं नाही. मागील 2 वर्षापूर्वी सुनील जाधवच्या प्रकरणामध्ये आपण ज्या पद्धतीनं जी भूमिका घेतली आणि मंत्रालयात जाब विचारण्यासाठी गेला होता त्यावेळेस मंत्रालय आपल्या विरोधात उभा राहिला आणि महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना असं सांगण्यात आलं की बच्चू भाऊ कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहे. मित्रांनो, त्यावेळेस जो सुनील जाधव मंत्रालयातल्या या सुनील जाधवासाठी भाऊ गेले होते ते मंत्रालयातला कर्मचारी होता वर्ग 3चा आणि समोर होता वर्ग 1चा अधिकारी. खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आपण भांडत असताना या राज्यामध्ये आपण आमच्या आजचा जो कार्यक्रम बाबा आहे तो कर्मचाऱ्यांच्या वतीनं आयोजित करत असताना कर्मचाऱ्यांच्या बाजूने कोरोनाच्या काळात सुद्धा या महाराष्ट्रातल्या
आपल्या माध्यमातून आमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला. याच महाराष्ट्रातल्या ग्रामसेवकांचा प्रश्न असेल, दिव्यांगाचा प्रश्न असेल, सगळ्यात विशेष बाब म्हणजे बाबू आपण ज्या शेवटचा घटक कर्मचारी आहे ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा, त्याला 500 रुपये वेतन होतं, त्याला आज किमान वेतन कायद्यावर आपण आणला. त्याबद्दल आपल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. हे सगळं करत असताना आमच्या मनामध्ये सातत्याने एक प्रश्न निर्माण होत होता. आमच्या प्राथमिक शिक्षक असेल आणि जिल्हा परिषदचा कर्मचारी असेल, महाराष्ट्रातला स्टेटमध्ये काम करणारा कर्मचारी असेल, आमचा प्रतिनिधित्व कोण असावं याच्यावर विचारमंथन होत असताना भाऊ आम्ही गेल्या 4 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आमचा कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आमच्या भागातून मंत्रालयात जावा ही भूमिका खऱ्या अर्थानं आम्ही विचारमंथन करत होतो. आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं भाऊ आज आम्ही सतलिंग स्वामीच्या माध्यमातून औरंगाबाद म्हणजे आताचा संभाजीनगर या पदवीधर मतदारसंघासाठी आम्ही तयारी करत होतो. परंतु नंतरच्या काळात आपल्याकडे सतलिंग स्वामी बोरसे साहेबांच्या मदतीनं आपल्याकडे पीए म्हणून ज्यावेळेस त्यांनी काम केलं आणि या तालुक्यातल्या या मतदारसंघातले प्रश्न मांडत असताना मतदारसंघातील नागरिकांनी निश्चितपणाने विचार केला की काही नसताना भाऊ आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघात सतलिंग स्वामी यांनी 50 कोटीचा जवळपास निधी आणला लोहारा उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये. जर माणूस तर हा काही नसताना एवढा आणू शकत असेल तर भाऊ आपल्या आशीर्वादानं आणि जनतेच्या आशीर्वादानं निश्चितपणानं शेतकरी, कामगार आणि मजुरांचे प्रश्न आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न या सभागृहात निश्चितपणानं मांडतील. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांनी सरकारी नोकरीचा स्वेच्छेचा राजीनामा दिला आणि आज आपल्या आशीर्वादानं या मैदानामध्ये ते उतरणार आहेत. आपण ज्या ज्या पद्धतीनं जी भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेतल्या, अपंगाचे प्रश्न घेताना, शेतकऱ्यांचे प्रश्न घेताना, या महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न निश्चितपणानं गाजत असताना आपण महाराष्ट्रात एकमेव आमदार असा आहात की मराठा हा समाज ओबीसीतच सामील झाला पाहिजे, तो कुलबीच आहे ही भूमिका ठणकावून समाजासमोर मांडणारे आपण एकमेव आमदार आहात. तीच भूमिका आम्ही सतलिंग स्वामी यांना सांगितली आणि आपणही मनोज जरांगे पाटलांची भेट घ्या आणि आपण मुस्लिम समाज असेल, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या प्रश्नांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भविष्यात आपण काम कराल अशी भूमिका घेऊन कर्मचारी असतील, शेतकरी असतील, मजूर असतील, या तालुक्यातला दिव्यांग असेल, या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत, आमच्या सतलिंग स्वामी साहेबांच्या सोबत आहेत. या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपणही आशीर्वाद द्याल. आणि या ठिकाणी महाराजही आहेत. या मतदारसंघात भाऊ आम्ही 2 दौरे केले, सर्व गावांमध्ये दौरा केला. प्रत्येक जाती धर्मांच्या राजकीय, सामाजिक, शेतकरी, दिव्यांग प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद मागितला. कारण आमचा आवाज आपल्या माध्यमातून या विधानसभेत गेला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही भविष्याला जिथं जिथं आम्हाला मदत करता येईल तिथं तिथं आम्ही निश्चित करू. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा बसवेश्वर, अण्णाभाऊ साठे, फातिमा शेख, अहिल्यादेवी होळकर, सर्वच महामानवांना त्या ठिकाणी माझा त्रिवार मानाचा मुद्रा करतो. हा सत्कार लास्ट होईल. सर्वांना विनंती आहे की भाऊ आपल्या वर्षी 2-2.5 तास आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली आहे, त्याप्रमाणे सत्कार समारंभ होतील. सर्वांकडे कोणीही सत्कार करण्याची गडबड करू नये. सर्वांनाच विनंती आहे की कोणीही सत्काराची गडबड करू नये. यानंतर सत्कारासाठी कोणीही स्टेजवरती येऊ नये. घ्या एवढे फोटो लास्ट घ्या. चला आता स्टेजवर सत्कार करण्यासाठी कोणी यायचं नाही. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे
फातिमा शेख, अहिल्यादेवी होळकर, भगतसिंहापर्यंतच्या सर्व महामानवांना माझा त्रिवार मानाचा मुजरा. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्य तथा मंत्री बच्चूभाऊ कडू या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि गुरुवर्य महाराज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसंच मान्यवरांच्या नावाची यादी मोठी असल्यामुळे प्रत्येक मान्यवरांचं नाव घेता मला मोजक्या नाव मान्यवरांचं माहीत असल्यामुळे तेवढंच. आणि हा कार्यक्रम सात्विक अप्पा स्वामी यांच्यामुळे आहे. या ठिकाणी जमलेले संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे सुनील साळुंके, सर्व पक्षीय बरेच आणि सोलापूरहून आलेले जिल्हा परिषद सभापती असे चंद्रभाऊ बिराजदार, मोजक्या नावांचे नावं माहीत आहेत. ज्यांचे नाव घेते असं कोणी नाराज होऊ नये. मी आणि इथे जमलेल्या विचारमंचावरील माझे सर्वच मान्यवर आणि इथे माझ्या समोर जमलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधाऱ्यांना, युवकांना, शेतकऱ्यांना, बांधवांना, आज हा कार्यक्रम आपले सर्वांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, दिव्यांगाचे, आपण ज्याला नेता, सामाजिक कार्यकर्ता म्हणतो, असा सात्विक अप्पा स्वामी यांचा आज गौरव सोहळा आणि सत्कार समारंभ या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आपल्या उमरगा तालुक्याचं भाग्य आहे, आपल्या इतर शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांचं भाग्य आहे. त्या कार्यक्रमाला त्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, दिव्यांगाचा मंत्रालयामध्ये एकाच माणूस मांडणारा विषय म्हणजे बच्चू कडू त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. अरे ही जनता, शेतकरी, कष्टकरी यामध्ये जास्त आहे, दिव्यांग जास्त आहे. यांच्यावरती काम करणारा एकमेव नेता ज्याचं नाव आहे बच्चू कडू आणि त्यांच्याच पायावरती पाय ठेवून काम करणारा नाव आहे आमच्या उमरगा तालुक्यामध्ये. आणि आमचं भाग्य समजतो बच्चू कडू साहेब, सात्विक स्वामींना तुम्ही आम्हाला पाठवलं गेलं. या उमरगा तालुक्यामध्ये गेल्यावर 15 वर्ष झाले एकच चेहरा चालला. त्यांनी शब्द दिला गेला होता उमरगा तालुक्यामध्ये की माझ्या सर्वसामान्य जनतेने, उमरगा तालुक्यातली बरीच जनता या ठिकाणी आहे की 7-7 रुपये देऊन आमदार केलं गेलो. मी तुमचा नोकर म्हणून, तुमच्याकडे म्हणून काम करतो. पण आज परिस्थिती जशी राहिली आहे का? माझ्या सर्वसामान्य जनतेची कामं होत आहेत का? म्हणून आपल्याला या ठिकाणी बदल करायचा. आणि येत्या विधानसभेला बच्चूभाऊ तुम्हाला एक विनंती आहे माझी की सात्विक अप्पा स्वामी यांच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभे राहून या ठिकाणी त्यांच्यासाठी जागा निवडावी अशी विनंती माझ्या वतीने तुम्हाला करतो. मी अण्णासाहेब पवार संभाजी ब्रिगेडच्या वतीनं, माझ्या सामाजिक बांधलकीच्या वतीनं, आंदोलनकर्त्यांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो की त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभारण्याची ताकद आम्ही तयार करू आणि त्यांना विधानसभेमध्ये, मंत्रालयामध्ये बोलावून पडतो आम्ही तुमच्यापाशी पाठवू. म्हणून माझ्या कष्टकरी, शेतकरी, दिव्यांग, अपंग सगळ्यांना माझी विनंती आहे. आपल्या उमरगा तालुक्यामध्ये बच्चूभाऊ आले आणि बच्चूभाऊ तुम्ही जसं मंत्रालयामध्ये जे प्रश्न उचलतात तसं दुसरा म्हणजे बच्चूभाऊ आम्हाला उमरगा तालुक्यामध्ये पाहिजे. ही आमच्या उमरगा लोहारा तालुक्याच्या एक मतदार म्हणून तुमच्याकडे मागणी करत आहे. आणि तुम्ही ज्या वेळेस गेली 2 वर्ष, सात्विक अप्पा 2.5 वर्ष झाले या तालुक्यामध्ये काम करत आहे. मी कंटिन्यू संपर्कात असल्यामुळे बरेचशा खेडोपाड्यातल्या तालुक्यामध्ये, गावामध्ये पोहोचलो गेलो. सर्वसामान्यांचे काही प्रश्न असतील, जसं बच्चूभाऊ काय एका मिनिटात काम करतो तसं सात्विक स्वामी सुद्धा तुमच्या मार्फतीत एका मिनिटात काम करतो. म्हणून त्या कार्यक्रमाला जे जे मान्यवर उपस्थित आहे, सर्व पक्षीय उपस्थित आहे, सर्वांना विनंती आहे माझी की हात जोडून विनंती आहे की या वेळेस सात्विक स्वामी अप्पाच्या आपण सर्वजण मागे थांबायचं आणि आपल्या सर्वांच्या वेळेची ताकद, माझा महाराजांचा आशीर्वाद आणि बच्चूभाऊने फक्त पाठीवर हात ठेवून लढ मंडळ 100% विधानसभा आपण आपल्या ताब्यात घेऊ. म्हणून जास्त वेळ न घेता मला 2 मिनिटाचा वेळ दिला. मला खूप काही बोलायचं होतं. इथं उमरगा तालुक्यामध्ये 100% पुढच्या माणसाला टप देणारा एकमेव माणूस आमच्या बदल्यात आहे. हाच माणूस फक्त तालुक्यामध्ये टप देऊ शकतो. त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे आणि इथल्या शेतकरी, दिव्यांग, तुमच्यावर जसा विश्वास अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा तसा आहे, तसा उमरगा तालुक्यामध्ये, लोहारा तालुक्यामध्ये, तुळजापूर तालुक्यामध्ये सात्विक अप्पावर आमच्या लोकांनी विश्वास ठेवला गेला. त्या विश्वासाला तडा न जाऊ द्यायचं काम ते तुमचं आहे.
अशी या इथल्या शेतकऱ्याबद्दल इथल्या मतदाराबद्दल तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि येथे जमलेल्या माझ्या माता भगिनींना आपल्याला यापुढे सात्विक स्वामी यांना शुभेच्छा द्यायचे आणि अप्पा पहिला माणूस बघितला मी माझ्या आयुष्यामध्ये एवढी चांगली नोकरी असताना सुद्धा त्या नोकरीचा राजीनामा देऊन मला यातल्या सर्वसामान्य वर्गाला सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिव्यांगांची सेवा करायची आहे हा निर्णय एकदम योग्य आहे असा शब्द या ठिकाणी जाहीर करतो आणि तुम्हाला येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी पुढील भविष्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करावं राजमाता राजमाता जिजाऊ यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम लाल सलाम. धन्यवाद. खरं तर एक आक्रमकता जी बच्चूभाऊंच्या मध्ये आहे कार्यकर्तापणा आहे आणि आपल्या हटक्या आंदोलनातून या राज्याला या समाजाला एक नव्या हत्यारा लढण्यास बहाल करणारा असं नेतृत्व आदरणीय भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मी या ठिकाणी अण्णासाहेबजी पवार यांना धन्यवाद देतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं दिव्य सानिध्य आपल्याला लाभलेलं आहे ते सन्माननीय गुरुवारी यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वचन आपल्याला लाभणार आहे. त्यांच्या परवानगीने आपण त्यांचं आशीर्वचन घेणार आहोत आणि तदनंतर आदरणीय भाऊ आपल्या प्रमाणात संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी ॲडव्होकेट या ठिकाणी श्री 108 श्री षड ब्रह्मस्थरी तत्पूर्वी ॲडव्होकेट दीपकदादा या ठिकाणी शुभेच्छापर 2 शब्द बोलणार आहेत. कारण ते धाराशिव जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाचे माजी सभापती आहेत. त्यांना विनंती आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी, आज सातलिंग स्वामी यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. हो खरं म्हणजे मोठमोठ्या नेत्यांच्या समोर आम्हाला खूप ठोकतायचं, परंतु आपण महाराष्ट्रातले दुर्लक्षित एका ठिकाणी करून आपण दुर्लक्षितांचा नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करताय. त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलायची खूप अडचण, कारण तुमच्यासमोर आम्हाला खरंच बोलावं. हो, आम्ही काही मंडळी विविध संघटनाच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यामध्ये काम करत होतो. सातलिंग स्वामी तसे मला थोडेसे ज्युनियर, मला वाटतं त्यांना लिपिक म्हणून नोकरी लागून 7 ते 8 महिने झाले होते. आता पुढं त्या खुर्चीवर कसं बसावं हे त्यांना समजायला लागलं होतं आणि सुदैवानं त्यावेळी मला जिल्हा परिषदेचा सभापती म्हणून संधी मिळाली आणि आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र जमलो. काही मित्रांचा आग्रह होता की तुम्ही सभापती झाल्यानंतर स्वीय सहाय्यक म्हणून सातलिंग स्वामीला घ्या. मीही नौका तेही नौके, काम कसं सभापती म्हणून करावं मलाही माहित नव्हतं आणि पीए म्हणून काय काम करावं त्यांनाही माहित नव्हतं. परंतु जसं आपण म्हणतो वेडात पळाले वेडात दौडले वीर मराठे साथ, तसं 5-7 जण एकत्र जमलो आणि आम्ही सगळे नवीन नौकी असलेली सगळी मंडळी जिल्हा परिषद चालवायला लागलो. मीही नवीन, माझ्यासोबत असलेले अध्यक्ष आणि सभापती सुद्धा सगळे नवीन होते आणि त्यात मी सातलिंग स्वामींना घेतलं. परंतु तेव्हापासूनचा एक अनुभव मला सातलिंग स्वामीच्या बाबतीत आला. प्रचंड प्रशासनाचा अभ्यास करण्याची या माणसाची तयारी आहे. तेव्हापासून या माणसाने प्रशासनाचा अभ्यास केला आणि तो काळ जिल्हा परिषदेमध्ये आम्ही भाऊ गाजवला, कामं केली पण गाजवला सुद्धा. आणि त्यानंतर मग सातलिंग स्वामीने कधीही माघारी फिरून पाहिलं नाही. त्यानंतर तिथून आमचा कालावधी संपल्यानंतर मग कधी विनय कोरे साहेब, कधी सुभाष बापू, हे सगळं करत करत हा माणूस मंत्रालयात जो घुसला तो आतापर्यंत मंत्रालयात. उमरगा लोहारा तालुक्यातल्या लोकांना मी एकच विनंती करणार आहे की हा सेवाधारी माणूस आहे.
प्रशासनाचा या माणसाला अभ्यास आहे आणि त्यात पुन्हा आता शेवटी बच्चू भाऊंच्या तालमीत तयार झालेला हा माणूस आहे. जिथं जिथं तुम्हाला अडचण निर्माण होईल, आता संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी सांगितलं की लढणारा कार्यकर्ता म्हणून आणि लढणारा कार्यकर्ता म्हणून सातलिंग स्वामी यांचा परिचय या जिल्ह्यामध्ये आहे. त्यांना जिथं जिथं आपल्याला संधी देता येईल तिथं आपण संधी द्यावी. विषय एकच आहे की काही पुण्य करायचं असेल तर त्यासाठी स्वामी लागतो आणि उमरगा लोहारा तालुक्यातल्या जनतेला स्वामींच्या माध्यमातून एक सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांना स्वामींच्या माध्यमातून आपण देऊ शकता, ती द्यावी अशा प्रकारची त्यांचा एक मित्र या नात्याने त्या ठिकाणी विनंती करतो. आणि भाऊ तुम्हालाही विनंती करतो की सातलिंग स्वामी हे आपले श्री सहाय्यक म्हणून त्यांनी जरी काम केलं असतं तर एक खडाचा कार्यकर्ता, एक कष्ट घेणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचा या भागामध्ये म्हणजे परिचय आहे. तेव्हा आता या ठिकाणी माझी या ठिकाणी व्यासपीठावर बोलत असताना सातलिंग स्वामीच्या बाबतीत खूप चांगलं बोलता येत नाही की काय माझ्या अडचण आहे ते अनेकांना तुम्हाला माहिती आहे. तेव्हा आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि सातलिंग स्वामी यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. खरं तर प्रशासनातल्या अनुभवाची साक्ष त्यांच्यासोबत आहे आणि या तालुक्याला त्यांचा खरं तर उपयोग होतो आहे. सेवाभावी व्यक्ती जपणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण सदैव उभं राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केला. या ठिकाणी गुरुवर्यांचं आशीर्वचन होण्याच्या तत्पूर्वी आणि आदरणीय भाऊंचं मार्गदर्शन होण्याच्या अगोदर आज ते सत्कार मंत्री सातलिंग सामाजिक स्वामी यांना विनंती आहे की आपण सत्कार मंत्री या नात्यानं या ठिकाणी उमरगा लोहारा मतदारसंघातील उपस्थितांना आपण संबोधित करावं. सन्माननीय सातलिंग स्वामी ज्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी आणि विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थितांच्या बाबतीत आपलं मत आणि भावना इथे व्यक्त करायचं आहे. नक्की सर्व महापुरुष व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. सर्व महापुरुष व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. गुरुवर्यांच्या त्यांनी नतमस्तक करतो. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी त्या राज्याचे दिव्यांगाचे अद्वैत सम्राट आणि माझे राजकीय गुरु आदरणीय ओमप्रकाश बच्चू साहेब, कार्यक्रमास उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर, नाव घेत नाही वेळ होतोय, सर्व मान्यवर क्षमा मागतो सर्वांना मी निमंत्रित केलंय. सर्वांचं मी स्वागत करतो आणि सफर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, माझ्या बाबतीमध्ये आपण बरेच ऐकलं. भाऊ आता आलोरे साहेबांनी सांगितलं की नौके होतो. माझी आयुष्याची सुरुवात पत्रकारितेच्या माध्यमातून झाली. पत्रकारिता करत असताना त्यामध्ये थोडं राजकारण आलं आणि पत्रकारांनी राजकारण करत नोकरी लागली आणि भाऊ आलोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी 8च महिने नोकरी केली. त्याच्यानंतर PM आहे. आज फक्त ही माझ्या कामाची पोचपावती आहे. मी प्रामाणिक काम केलं म्हणून मी इथपर्यंत पोचलो. भाऊ मला सांगायला आनंद वाटतो. माझी आणि तुमची बऱ्याचदा चर्चा झाली. मला सामाजिक कार्याची आवड होती. आपणाकडे PM म्हणून काम करत असताना या उमरगा लोहारा तालुक्यासाठी साधारण आपल्या माध्यमातून आपल्या सल्ल्यानुसार या दोन्ही तालुक्याला माझ्या मते 50 कोटी रुपये निधी आपल्या माध्यमातून मिळवून दिला. यापुढेही आपल्या मार्गदर्शनानुसार ज्या उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या अडचणी असतील, दिव्यांग बांधवाच्या अडचणी असतील, त्या सर्व मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मला महिन्याला साधारण 70 ते 80 हजार पगाराची नोकरी होती. त्या नोकरीचा
फक्त जनतेच्या सेवा करण्यासाठी मी नोकरीचा माझ्या राजीनामा दिला. त्यामुळं माझी सर्व बांधवांना एक विनंती आहे, तुम्हाला मी आज साथ दिली, तुम्ही मला साथ दिला, त्यामुळे तुम्ही मला कधी हात द्या, मी तुम्हाला साथ देईन. पण एक शेवटी जाता सांगतो, ज्या वेळेस मी हात देईन त्यावेळेस मला साथ द्या. आणि भाऊ एक शेरशायरी म्हणतो, चली को हाक दे और मुझी को राख दे, जिस राख से बारूद निकलती है उसे बच्चू भाऊ कहते हैं. आपण सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन आलात. मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवा, जय महाराष्ट्र. सातलिंगजी स्वामी यांच्या मनोगतातून या ठिकाणी त्यांनी भावना व्यक्त केल्या की मोठ्या पगाराची नोकरी असताना सुद्धा सेवा परमधर्म मानून जनतेची सेवा करावी या त्याग बुद्धीतून आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. नक्कीच हा सर्व समाज बांधव आपल्या सोबत आहे. या ठिकाणी मी विनंती करणार आहे, जे गुरुवर्य उपस्थित आहेत, श्री षटब्रह्मस्थळी 108 डॉक्टर सात्विक पिंक शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ संस्थान औसा यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थितांना आशीर्वाद प्रदान करावे. त्रैलोक्य संपदालंघ्य संलेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः. सर्वप्रथम या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमचे आत्मीय असलेरचे महाराज आणि आळंदचे महाराज या उभय शिवाचार्याला वंदन करून या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असलेले सन्माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू आणि ज्यांचा या ठिकाणी आत्ताच आपण या ठिकाणी समारंभ केला असेल, या ठिकाणी उपस्थित असलेले गौरव सत्कार आपण त्यांना केला, सन्मान्य श्री सातलिंग रामलिंग स्वामी आणि मंचावर उपस्थित सर्व राजकीय, सामाजिक, पत्रकार आणि उपस्थित संबंध मातृवृंद. आज खरोखरच एक खूप चांगला कार्यक्रम या उमरगा नगरीमध्ये संपन्न होत आहे. आणि सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की एक टाळी आपल्याला ओमप्रकाश बच्चू यांच्या आई वडिलांच्या नावाने टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत. कारण विचार करा, त्यांच्या आई वडिलांनी काय विचार करून त्यांचं नाव ठेवलेलं. नावामध्ये काय आहे, ओम आणि प्रकाश, दोन नाव आहेत. ती ध्यानात ठेवा. आपण ठेवतो का असं नाव, काही नाव ठेवतो आपण. त्यांनी जी त्यांच्या आई वडिलांनी त्याच वेळेस त्या लेकराचे पाळण्यात पाय दिसले की आमचा मुलगा पुढे जाणार आहे, म्हणून त्या नावाला सार्थक असं काम आज या ठिकाणी ओमप्रकाश बच्चू कडूने आई वडिलाचं नाव रोशन केलेलं आहे. आज एक महाराष्ट्रातला एकमेव आमदार आणि एकमेव मंत्री आहे, कुणाच्या कुपड्यावर चालणारा माणूस नाही. तो लक्षात घ्या, स्वतःच्या मनगटावर चालणारा माणूस म्हणजे आमचा बच्चू कडू आहे. ध्यानात ठेवा तुम्हाला. आणि आज प्रशासनामध्ये दबदबा असलेला एक तर पाप दाखव किंवा श्राद्ध कर. बाकीचे मंत्री काय करते, ठीक आहे द्या कागद, पुन्हा बघू. तसं इथं जमत नाही. कोण आहे अधिकारी, कागद घे, लगेच काम करायला सांग. होतंय का नाही एवढं सांग. हे लक्षात ठेवा. काय काम आहे होते बच्चू कडूचं? कडू औषध लवकर रोग बरा करतो. हे लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो की कोण औषध घ्या, लवकर रोग बरा होत नाही. कडू जर औषध घेतला तर तुमचा रोग 3 दिवसात बरं होतो. आपण काय म्हणतो, कुठली बाटली घ्या तर डॉक्टरला, अहो लय कडू औषध देऊ नका, गोड द्या, आम्हाला पेन होत नाही. परंतु कडू औषध कडू असते, पण रोग कायमचा बरा होतो. हे ध्यानात ठेवा. त्यामुळे एक चांगलं काम या ठिकाणी बरेच ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये तर आहेत. आमचं संबंध भारतभर या ठिकाणी भ्रमण असते, परंतु न होणारं काम एका दिव्यांग व्यक्ती करता सरकारला भाग पाडलं, वेगळं मंत्रालय स्थापना करण्याचं काम करून एक चांगलं काम सर्व दिव्यांग करता केलेलं आहे. आपण या ठिकाणी बच्चू कडूचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करा. कारण कोणी विचार केला नाही, लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो, दिव्यांगाचा कोणी विचारच केला नाही. परंतु जी सत्य परिस्थिती आहे त्या परिस्थिती या ठिकाणी जाणीव ठेवून एक चांगलं काम या ठिकाणी बच्चू कडून केलेलं आहे.
आणि या ठिकाणी सात्विक स्वामी यांच्यामध्ये 25 ते 30 वर्षापासून या ठिकाणी संबंधित सात्विक स्वामी माझ्याकरता नवीन नाही. त्यांनी ज्या ज्या मंत्र्याकडे पीएम होते मागं विनय मोरेकडे असताना आम्ही गेलो मुंबईला, आमची व्यवस्था सगळे काम अप टू डेट. आता बच्चू कडू इथे आहेत. खरं तर त्यांच्या बंगल्यावर मला वाटतं 4-5 तास येऊन गेलो मुंबईला, परंतु त्यांनी तिकडे गावाकडे गेले होते. त्यांची माझी भेट झाली नाही. मी मुंबईला जाऊन फडणवीसला शिंदेला भेटून काम करून आलो. म्हणजे एवढी सात्विक स्वामीची तळमळ की आपल्याकडले माणसं आलेले, आपल्या तालुक्यातले माणसं आलेले, सर्वसामान्याचं काम होणं हे अत्यंत गरजेचं आहे. कुठल्याही मंत्रीकडे जरी असले तरी सात्विक स्वामी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सबंध लोकांचे काम त्यांनी केले ते ध्यानात ठेवा. तुम्हाला सांगतो, कारण एवढं आपुलकीचं काम या ठिकाणी सात्विक स्वामी या ठिकाणी करत आलेले आहे. आणि दुसरी गोष्ट, आता 2 महिन्यातच या ठिकाणी आपल्याला फटाकडे वाजवायचे आहेत. ध्यानात ठेवा, सात्विक स्वामी सर्वसामान्य गरीब घराण्यातला माणूस आहे आणि कर्तबगार माणूस आहे, शब्दाला जाणारा माणूस आहे. मी एकच सांगू इच्छितो, त्यांचं तिकीट फायनल झालेलं आहे. म्हणूनच बच्चू कडू आज या ठिकाणी मंचावर आले. कोणी विचार करत नाही की सात्विक स्वामीला तिकीट मिळणार आहे का नाही, मिळणार नाही. त्यांचं तिकीट फायनल आहे, ध्यानात ठेवा तुम्हाला सांगतो. आणि आपल्या सगळ्याला एकच सांगणं आहे की सात्विक स्वामीकडून कुठली अपेक्षा करू नका. त्यांना आपण भिक्षा गोळा करून निधी द्यायचा इलेक्शन करताही ध्यानात ठेवा. कारण एक सर्वसामान्य गरीब घराण्यातला माणूस आहे. आपण स्वतः पट्टी करून त्यांना इलेक्शनला निधी या ठिकाणी देऊ आणि त्यांचा विजय मी सांगू इच्छितो. बच्चू कडूंनी त्यांचा विजय पक्का झाला आजच ध्यानात ठेवा तुम्हाला सांगतो मी. बाकीच्या लोकांनी किती जरी प्रयत्न केले काही उपयोग नाही. कारण त्यांच्या नावामध्ये काय आहे, 7 लिंग आहे, 1 लिंग नाही. ध्यानात करा तुम्हाला सांगतो, 7 लिंग आहे. त्याच्यामुळं आपण विचार करायचा नाही. उमरग्यामध्ये काय काम झाले ते आमचे समाजाचे कार्यकर्ते आपल्या समोर त्यांनी व्यथा मांडलेलेच आहे. तर आपण याचं उत्तर येणाऱ्या 2 महिन्यात या ठिकाणी द्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा एक लक्षात ठेवा, सरकार कुठलं जरी आलं तर आमचे बच्चू कडू मंत्री होणारच आहे की तुम्हाला मी असं. तुम्ही विचार करू नका सरकार ह्याचं येते का त्याचं येते, त्या भानगडीत पडू नका. सरकार किसी का भी आने दो, बच्चू कडू मंत्री रहेगा, ये ध्यान में रखो, मेरी बात लिख के रखो. जब बच्चू कडू मंत्री बन गए तो हमारा आदमी उनके पीछे है ही सात्विक स्वामी. तो काम की कोई कमी नहीं है, ध्यान रखो. जितना बजट चाहिए अपने को मिलने वाला है. इसलिए कोई मन में मत सोचो सरकार उसका इसका कुछ नहीं है, क्योंकि बच्चू कडू का बहुत बड़ा प्लान है. मैंने बोला ना अभी, कडू औषध बहुत खतरनाक होता है लेकिन दर्द ठीक करता है. इसलिए ये ध्यान में भी मत लाना. अपने को ज्यादा से ज्यादा ताकत लगा के सभी लोगों को एक होकर एक सर्वसामान्य व्यक्ती करता आपल्याला या ठिकाणी काम करत आहे. आणि शब्दाला जाणणारा सात्विक स्वामी पुन्हा एकदा बच्चू कडू त्यांना आमच्या संबंध शिवाचार्याच्या वतीनं, महाराजाच्या वतीनं पुनश्च त्यांना आणि त्यांच्या परिवाराला आम्ही शुभाशीर्वाद देतो. आणि परत सात्विक स्वामी यांनाही आणि उमरग्यातील सर्व बंधू भगिनींनो मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभ आशीर्वाद 2 शब्द विराम करतो. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. खरं आदरणीय भाऊच्या वरती एक पुस्तक आलेलं होतं, युनिक पिक्चरनं काढलेलं. आणि त्या पुस्तकामध्ये मी असं वाचलेलं होतं, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बच्चू भाऊंचे असे उद्गार होते, नक्षलवाद्यांनी सर्वसामान्य लोकांना गोळ्या घालण्यापेक्षा या नेत्यांना गोळ्या घातल्या पाहिजे, त्यामध्ये मी आहे आणि तुम्ही पण आहात. हे धाडसी उद्गार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या ठिकाणी देणारा एक लोकप्रिय नेता, त्यांच्याबद्दल मी आता अधिक सांगायची काही गरजच नाही. पण असं म्हणे, आमदार पदाची धूल अंगावर असूनही गरीब सामान्य दिव्यांगाच्या लोकांच्या हितासाठी स्वतः पूर्णपणे झोकून देऊन कार्य करणारा कार्यकर्ता, ते कार्यकुशल मंत्री अशी त्यांची ओळख आहे. प्रहार युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून आक्रमक पद्धतीनं आंदोलन करणं आणि प्रशासनाला लोकहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडणं हे ज्यांच्या कामाचं सूत्र आहे. आजवर केलेल्या विविध आणखी आंदोलनावरून संसदीय लढ्याचे नवे हत्यार समाजाला बहाल करणारा संघर्ष यात्रे ज्यांना मी आमंत्रित करणार आहे ते सन्माननीय नामदार श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांना आमंत्रित करतो आहे. या पण उपस्थितांना संबोधित करावे. भारत मातेला विनम्र अभिवादन करतो. खरं तर बराच वेळ झाला, 11 वाजता मला वाटतं हा कार्यक्रम आपण सुरू करणार होतो.
आता 2 का 3 वाजतोय. अजून एक पुढचा कार्यक्रम आपल्याकडे आहे. या कार्यक्रमाला उपस्थित गुरुवार शक्ती सर्व महाराजगण आपल्या आशीर्वादानं हा कार्यक्रम इथं समोर चालू आहे. आमचे ज्यांनी आताच मागच्या वेळेस अति कमी मतानं ज्यांचा पराजय झाला ते स्वामीजीच्या आमच्या सतलिंग स्वामीच्या बाजूलाच बसले आहेत. याचा अर्थ त्यांचाही पाठिंबा आहे. आणि आज सतलिंग स्वामी निवृत्त होत आहे. म्हणजे एका सेवेतून ते आता सरकारी नोकरी म्हणून नाही तर खऱ्या अर्थानं जनतेचा सेवक म्हणून त्यांचं पाऊल समोर टाकत आहे. त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. सर्व दिव्यांग बांधव, त्यांच्या सहपत्नी, सर्व शेतकरी शेतमजूर बांधव मित्र, 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. निवडणूक लढणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाहीये. निवडणूक तर कोणी लढतं किंवा एखादा कर्मचारी अधिकारी होणे हे काही फार महत्वाचं फार मोठं काम नाहीये. सहजरित्या आजकाल तर आम्ही पाहतो आहे का कशा पद्धतीनं लोक सेवेत घेतले जातं, कशा पद्धतीनं लोक आमदार होतात, खासदार होतात आणि कसे नेते होतात हे काही फार वेगळी सांगायची गरज नाही. 75व्या वर्षामध्ये अजूनही आम्ही पाहतोय का ज्याची खरी गरज आहे, ज्यांना जी गरज असेल त्याच्यापर्यंत ती जात नाही. ज्या पाणी मांगा, ज्या जल मांगा वहां और कुछ दारू दे दिया, शराब को दे दिया उधर. 75व्या वर्षामध्ये सगळ्या पार्टी येऊन गेल्या. भाजपा आली, काँग्रेस आली, राष्ट्रवादी आली, शिवसेना आले. पण खरं दुःख कुठं आहे ते शोधता आलं. कुठं दुःख अडचणीत आहे, कुठं लोक अडचणीत आलेले आहेत, कुठं गरीब लोक आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं काय पाहिजे आहे. मागितला भाव, आम्ही मागतोय शेतकरी भाव आणि देतोय खताले सबसिडी. पुन्हा कारखानदारी वाढवली. आम्ही मागितले होते भाव मागितले असताना काँग्रेसच्या 75 वर्षांच्या अगोदर आम्ही शेतीमालाले भाव मागत आहोत. शरद जोशीनं एका भिंतीवर लिहून ठेवलं होतं, भीक नको हवे घामाचे दाम. आम्हाला भिकाची गरज नाही, आम्हाला जर दाम भेटले तर आम्ही तुम्हाला भीक देऊ शकतो. एवढी ताकद माझ्या शेतकऱ्याच्या अंतरात आहे. त्यांना अधिक मेहनत करायची, अधिक मजुरी आम्ही कष्ट करायचे. त्याच्या हाताला 75व्या वर्षामध्ये काय आलं हा मी नाही, तुम्ही स्वतःला विचारा. आम्हाला काय भेटला? आम्हाला लाचारीकडे नेत आहे का? आम्हाला गुलामीकडे नेत आहे का? जाती पाती धर्माचे रंग लावून आम्हाला पुन्हा कुठेतरी महत्वाच्या मुद्द्याला बाजूला सरकार आणि राजकीय पक्ष कशा पद्धतीने प्रॅक्टिस करत आहे का? हा मला पडलेला प्रश्न नाही, तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. मित्र, सोयाबीनच्या भावाची शिफारस जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा 900 रुपये इथून 10 वर्ष अगोदर केली आणि 10 वर्ष अगोदर राज्य सरकारनं 900 रुपयाची शिफारस केल्यावर केंद्र सरकार काँग्रेसचं होतं आणि त्यांनी तेव्हा 500 रुपये भाव घेतले. म्हणजे 900 रुपये क्विंटलची सोयाबीन केंद्र सरकारनं 500 रुपये भाव जाहीर करून 200 रुपये कमी केले, 400 रुपये कमी केले. आता काय बदल झाला? आता सोयाबीनचे भाव 7,000ची शिफारस केली. नेट ऐका का तुमच्या अंगावर तलवार कशी चालवल्या जातात ते धोरण आहे आणि हे धोरण आपल्या बाजूला कसे होत नाही त्याचं तुम्हाला गणित सांगतोय. किमान हुशार होऊन मत मारलं पाहिजे, या हुशार चाललं पाहिजे. गरीब गरीब का राहतं आणि श्रीमंत श्रीमंत का होत आहे? मित्र, लक्षात घ्या
तर 7,000 रुपये क्विंटल भावाची शिफारस राज्य सरकारनं केली. तुमच्याकडे सोयाबीन बऱ्यापैकी होतं. पाऊस लेट आला, दादाला सांगितलं का लेट आला का आम्ही सोयाबीनवर जातो. आता सोयाबीन 7,000 रुपये क्विंटलचे भाव जर जाहीर केले असतात, म्हणजे शिफारस केली राज्य सरकारनं, मी नाही केली, राज्य सरकारनं केली. ते काय नफ्याने केली माहित आहे? 15% नफा धरून केली. किती टक्के? 50% नफा धरून म्हटलं का? 100% नफा धरून म्हटलं का? बिलकुल नाही. कमीत कमी नफा 15%. 15% नफा घ्यायचा असं तर सोयाबीन शेतकऱ्याच्या सोयाबीनला 7,000 रुपये भाव भेटले पाहिजे. किती? 7,000. आता गफलत पहा कशी आहे. मी नेहमी सांगतोय, मी सभागृहामध्ये सुद्धा हे मोठ्या पोट तिरकीनं बोलत असतोय, कारण माझा बाप शेतकरी आहे, माझा बाप नेता नाही आहे, वो कौन से धर्म का मुझे पता नहीं है, लेकिन उसका धर्म किसानी है. माझ्या बापानं ते मेहनत केली, रक्त सांडवलं, नव्हे तर भर उन्हात कष्ट करून त्यानं जो नागर जमिनीत फिरवला, एक एक दाणा पिकवण्याचे जे काही श्रम आणि कष्ट घेतले त्याचा हिशोब विचारतो मी सरकारला. काँग्रेसवाल्याला विचारतोय आणि भाजपवाल्यांना पण विचारतोय, तुम अगर हिंदू की बात करते हो तो किसान हिंदू में नहीं आता क्या? भाजपा में किसान हिंदू में नहीं आता. वो भगवान महादेव की पूजा नहीं करता, प्रभु रामचंद्र की पूजा नहीं करता है वो. अरे वो भी हिंदू है ना. इधर हिंदू किसान की कत्ल करने की और राम मंदिर बनाने की बात करते होंगे तो ये सबसे बड़ा अधर्म हो सकता है जो रावण ने किया नहीं, अफजल खान ने किया नहीं. वो अगर आप करना चाहते हैं तो ये मत समझो बच्चू पुरवावर जिंदा है, ये मत समझो. मित्रों, 7,000 म्हणजे 15% नफा, 15%. शंभरावर 15 रुपये फक्त. आणि राज्य केंद्र सरकारनं, मोदीजीच्या सरकारनं भाव जाहीर केले 5,000. किती केले? नाही लक्षात आलं? राज्य शिफारस करतोय 7,000 भावाची आणि मोदीजी जाहीर करतो भाव 5,000. आमचा खासदार बोलत नाही, आमचे आमदार बोलत नाही. कोण बोलत नाही? का बोलत नाही? तिकीट नाही समजलं? अरे नाही समजलं का बोलत नाही? तिकीट घ्यावं लागतं. त्यांची तिकीट घेतल्याशिवाय ना कोणी विधानसभेत जात, ना कोणी खासदार होत. सबसे बड़ी चूक. तिकीट घ्यायचं आहे, मला दिल्लीला जावं लागेल, मला मुंबईला जावं लागेल, मला मातोश्रीवर जावं लागेल, मला तिकडे कुठे अधिक कुठल्या तरी नेत्याच्या घरी जावं लागेल, नमाज सुनावं लागेल, प्रार्थना करावं लागेल, नाक हसवावं लागणार आणि मग मला तिकीट भेटत. तशी तिकीट भेटते का? अरे भेटते का? मग तिकीट जर दिल्ली आणि मुंबईत भेटत असं तर मी तुमच्याबद्दल काही बोलणार का? कधी बोलणार तुमची भाषा? मैं आपकी भाषा नहीं बोलूंगा, मैं वो नेताओं की भाषा बोलूंगा. किसकी भाषा बोलूंगा? नेताओं. क्योंकि टिकट कहां से मिल रही है? दिल्ली और मुंबई से. तू किस गली की खसखस हो यार? तुम्हारे काही महत्व आहे का? मी बापो. अरे 7,000 रुपये भाव जर राज्यानं शिफारस केली असं आणि केंद्र जर 5,000 रुपये भाव देत असं तर एका क्विंटल मागं 2,000चं नुकसान आहे. एका एकरा जर 10 क्विंटल सोयाबीन झालं तर एका शेतकऱ्याचे 20,000 रुपयाचं नुकसान. 5 एकर शेती असत तर 5 वर्षात, एका वर्षात 5 लाखाचं नुकसान आहे. 5 वर्षात त्याचं मोठीवर नुकसान जातं, 50 लाखावर खर्च जात आहे. तुम्ही 1,500 रुपये देऊन आमच्या काळ्या वाटून घेत असाल तर लाच मारल्याशिवाय राहणार नाही. भूमिका बघा. आम्हाला सांगावं लागेल, आमच्या मेहनतीचं आम्हाला पाहिजे.
75व्या वर्षामध्ये घर भेटत नाही आणि घर भेटलं तर 1.25 लाखात भेटलं. कशावर अरे 75व्या वर्षी जर आम्हाला 1.25 लाखाचं घर भेटत काय होतं? 1.25 लाखात आमदार खासदाराची बाथरूम पण होत नाही, संडास बाथरूम. 1.25 लाखाचं घर आणि ते सुद्धा 75व्या वर्षी. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना अन्न वस्त्र निवारा, अन्न वस्त्र आणि निवारा संविधान मधला हा सगळ्यात जसं पसायदान आहे ना ज्ञानेश्वरीचं, तसं हे पसायदान आहे घटनेतलं. अन्न वस्त्र, अन्न म्हणजे उपाशी कोणी राहता कामा नये, वस्त्र म्हणजे बगर वस्त्र कोणी राहता कामा नये आणि बगर निवाऱ्याचा राहायचा. 3 शब्द पूर्ण निघाले देशात. सत्ता पलटल्या, पार्टी बदलल्या, माणसं बदलले, लेकिन भाषा वही है, वो नहीं बदल सकती. इनकी कोई ताकत नहीं, इनकी कोई औकात नहीं है, ये इनको बदल नहीं. बजेट मध्ये 6 लाख कोटीचं बजेट आहे. राज्याचं बजेट 6 लाख कोटीचं आहे. मग इथल्या मजुराच्या वाट्याला त्या बजेट मधून किती भेटतं? ज्याचं घर बांधायचं आहे त्याच्या वाट्याला किती येतं? जो शेतीमध्ये काम करतो, तो कंत्राटी म्हणून काम करतो, तो मजूर म्हणून काम करतोय, कष्ट करणाऱ्याच्या बाजूने हे बजेट किती झुकतंय याचा हिशोब आम्ही कधीच आमदारांना विचारला. आमदारांना यावं गावात, एक रस्ता टाकून द्यावा कॉन्क्रीटचा आणि एक जातीचं सभागृह बांधून द्यावं. मत भेटल्याशिवाय राहत. आम्ही त्याला सांगतो तू काही मिस्त्रीची औलाद नाही रस्ता दिला तरी चालत, सोयाबीनच्या भावाचं सांग, आमच्या त्याच्या बाबतीत तू सांग, आम्ही रस्ता बांधून टाक. ही हिंमत मतदारामध्ये नाही आहे, तुमच्या डोक्यात साथ नसली आहे. तुम्हाला व्यवस्थित फिरवण्याचं काम करताय. तुमच्या आमच्या गरीबाच्या डोक्यात कहीं मंदिर तो कहीं मस्जिद की बात घुसड़ दी है. मस्जिद वाले होंगे तो उनको उस तरह से और मंदिर वाले होंगे तो उनको उसी से ज्यादा. फिर तुम्हारे कष्ट की बात कभी नहीं आना चाहिए. कधी तुमच्या बापाच्या कष्टाचा विचार कधीच मांडला नाही गेला पाहिजे. तुमच्या डोक्यात धर्म टाकला गेला पाहिजे. भगवा म्हटलं पाहिजे, हिरवा म्हटलं पाहिजे, निळा म्हटलं पाहिजे. जोर जोऱ्यानं मोठे मोठे झेंडे घेऊन रस्त्यावर आरडाओरड केलं पाहिजे. तुम्ही जेव्हा झेंडे घेऊन बाहेर निघाल ना तेव्हा कष्टाची भाकर दूर चालली नाही. मेहनत करणारे माणसं दूर जातात. त्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही. 75व्या वर्षात एक प्रश्न विधानसभेत विचारला, काय कारण? तर मत कमी आहे म्हणून. इतकी क्या गिनती है? अरे सब काम क्या होती के लिए होता है. अरे कुछ तो काम दुआ के लिए, आशीर्वाद के लिए करना पड़ेगा. बच्चे को 15 वर्ष 350 गुन्हे अंगावर दाखल करून घेतले. शेतकऱ्यासाठी लढलोय, दिव्यांगासाठी लढलोय. तो माझ्या मतदारसंघात आहे का नाही आहे, मला मत भेटेल का नाही भेटेल हा विचार आम्ही कधी मांडला नाही. आम्ही जे काय बोललो असेल ते सामान्य कष्टकरी कामकरी माणसं, एका जाती धर्मासाठी बच्चूंना आवाज उठवलेला नाहीये. जे कष्ट करणारे असतील त्याच्या बाजूला आजही आम्ही पाहतोय. रोज 1-2 फोन असतं, बच्चू भाऊ 2-3 तरी पाठवून द्यावं, घर घडतंय आमचं, घर झोपाले जातात. पूर्वीचं मॅट्रिकचं वर्ष आहे, अभ्यास करायला तरी पाहिजे, लाईट पाहिजे, लाईट. 75व्या वर्षामध्ये आम्ही या गरीबापर्यंत नाही पोहोचू शकतो. किती देणार तुम्ही? 1500 रुपये महिना. आमदाराने मला 2.5 लाख रुपये महिना. तो प्राध्यापक शिकवत नाही, अर्ध्याधिक प्राध्यापक, त्याला किती महिना जातो? 2.5 लाख. आहे काँग्रेसवाल्याला आणि भाजपामध्ये धमक. आम्ही सांगतोय अगर हमारे 25 भी आ गए ना, मैं मंत्री की बात नहीं कर रहा हूं,
इतके पगार पहिल्यांदा होंगे और हमारे विकलांग भाई के हमारे दुकान जरा 1 लाख कमी करा ना पाहिजे प्राध्यापक कोणी इथे 2.5 लाख हा आमदाराला 2.5 लाख पहिल्या आमदारांचे पगार 1 लाख कमी पहिले त्या प्राध्यापकाच्या आळीत 1 लाख रुपये कमी एवढा पगार खाऊन खाऊन दिसून खाऊ घालत नाही इथे उपाशी आहे एका पंक्तीत काहीच नाही आणि दुसऱ्या पंक्तीत सगळंच नाही तुमच्या बापाचं राज्य चालव मत आम्ही मानतोय निवडून आम्ही देतोय जे गुंडागर्दी व्हायची 6 लाख कोटीच्या बजेटमध्ये आमदार खासदार कर्मचारी अधिकाऱ्यासहित 3.5 लाख कोटी खर्च होत 3.5 लाख बजेटचा अर्धा अधिक भाग 20 लाख रुपयावर खर्च होत राहिलेला 25% भाग सिमेंटचे रस्ते दलाल और बिल्डरों के लिए 25%. तुम्हारे पास तुम्हारे लिए रहा का काय राहिलंय अरे त्या पारसी समाजाच्या 6 लोकांना त्याचा इतिहास आहे त्यांनी सगळे इंग्रजांना मदत केली इथून आपूचा व्यवहार केला चायनाने पाठवला त्याचं सगळे दप्तर आमच्याकडे आहे आणि त्या 6 पारसी जोड या स्वातंत्र्य भारतामध्ये 6,000 हेक्टर घेतले मुंबईची 6,000 हेक्टर हिंमत नाही कोणत्या पक्षाची कोणाची ह्या एकटा बच्चू कोण बोलतोय अरे 6,000 हेक्टर जमीन जरी विकली ना तर अवघ्या महाराष्ट्राचं कर्ज घेऊन होतं आणि अख्ख्या शेतकऱ्याला भाव सुद्धा भेटू शकतं एवढी ताकद त्याच्यात मुंबईत झोपाले जागाने पाय बसलं पण हे मुद्दे नाही होत मुद्दे काय होत खत्रे में अहो शेतकऱ्याच्या प्रश्नात सगळ्याच जातीचे प्रश्न मिटणार आहे मजुराच्या प्रश्नामध्ये सगळ्याच जातीचे प्रश्न मिटणार आहे एका जातीचा शेतकरी आहे एकाच जातीचा मजूर आहे असं काही आहे का असं नाहीच आहे म्हणजे एक ह्या 2 प्रश्नावर जरी हात घातला तरी सगळे प्रश्न मिटू शकतात आमचा राज्यपाल या महाराष्ट्रातला 40 एकरावर 40 एकर जागेवर त्याचे पाय किती लंबे आहे मोजावं लागत त्याचा हात किती लंबा आहे मग मोजावं लागतं 40 एकरावर राज्यपाल बंगल्यावर हे समुद्राच्या 4ही बाजूला त्याचा किनारा इकडून पाहिलं तरी समुद्र दिसतं समोर पाहिलं तरी समुद्र दिसतं बाजूला पाहिलं तरी समुद्र दिसतं आम्हाला तर 4ही बाजूला माहितीच दिसतं मोदी पिकाच त्या राज्यपालाने बंगला चालू आणि विपुल कष्ट करण्यासाठी काही योजना आहे का तुम्ही 8 दिवस काम केलं काही योजना आहे तुमच्यासाठी घरी बसून खा हे 1500 रुपये घ्या लाडकी बहीण लाडका भाऊ आणि आम्ही आता सांगणार लाडकी बहीण लाडका भाऊ नाही लाडका आमदार और लाडका मुख्यमंत्री पाहिजे हमारे हिसाब से होगा जो सामान्य माणसाचा विचार करेल स्वामीजीनं माझ्याकडे जे काम केलं एक दिव्यांगाची फाईल अटकली होती आणि स्वामीजीला मी सांगितलं का ही फाईल तुम्हाला क्लिअर करायची आहे आणि ते दिव्यांगाच्या घरकुलाची फाईल होती त्याचं 90% काम स्वामीजीनं घरकुलाचं पूर्ण केलं आणि आता 15 दिवसात आमच्या दिव्यांगासाठी स्वातंत्र्य घरकुल भेटणार त्याच्या स्वामींचा हिस्सा 80% आहे पाठपुरावा सामान्य माणसाबद्दलची आदर मोठ्यांच्या घरी नाही गेलो तरी चालेल पण गरिबांच्या घरी नम्रतेनं जा कष्ट करणार त्याच्या घरी अतिशय नम्रतेनं झुका दी भगवान के सामने झुकने के बजाय मैं अगर गरीब के सामने झुक जाता हूँ तो भगवान भी वहां से आशीर्वाद दे देता सामान्य माणसावर तिथं असं छाती टाळून जाऊ नका प्रहारची शिकवत मी महाराष्ट्रभर या दिव्यांगाच्या बाजूला घेतलं पछाडून टाकला महाराष्ट्र एखादा अधिकारी जेव्हा काम करत नाही
शासन निर्णय आणि कायदा असून जेव्हा काम करत नाही तेव्हा चोपलायचं, मारले काढले. माझ्याकडे थोड्या मारले, तुमच्यासाठी मार. बाकीच्या नेत्यासारखं थोडा आम्ही घरी बसून कार्यकर्त्याने मारायला लावतोय. अबे हट, हम खुद जाकर हिसाब लेंगे. आम्ही जाती पाती धर्माच्या नावाचं हे संघटन नाही आहे. धर्म प्रत्येकालाच प्रिय असला पाहिजे. प्रत्येकानं धर्म आपापल्या मंदिरात मस्जिदीत सगळ्याकडे भक्कम चांगला केला पाहिजे. बात में मैं अगर मंदिर और मस्जिद के बाहर निकलो मेरे लिए तिरंगा सबसे बड़ा, इससे अलावा कुछ नहीं. ना रहा है ना बनवा है ना मिला. कट जाएंगे उसके, मर जाएंगे. अब 24व्या वर्षी भगत सिंग गेला. 24व्या वर्षी काय कमी होतं भगत सिंग? घर गाडी बंगला सगळं त्या भागात जे जे पाहिजे होतं सगळी श्रीमंती होती. काहीच कमी नव्हतं. फक्त देश ही मातृभूमी, त्याच्यासमोर काही नाही. मी नाही 10 लोक अधिक केले तरी चालत. देश की आम जनता. छत्रपतीच्या इतिहासामध्ये एका जिल्ह्यावर 3 ते 4 वर्षामध्ये 8 बलिदान पाहिजे. शिवाजी महाराज जेव्हा आम्ही पाहिजे जिजाऊच्या पोटात होते तेव्हा देर कापल्या गेला, भाऊ कापल्या गेला. जन्मात असताना लखोजी जाधव यांच्या लढाईमध्ये सासरा आणि जाधव या घराण्यामध्ये वाद झाला. अशा जिजाऊच्या निवड संभाजीच्या शिवाय भोसलेच्या घरामध्ये 3 संभाजी जन्माले आले. 3 संभाजी 32व्या वर्षी बलिदान. पहिला संभाजी देर हा मृत्यू झाला. दुसरा संभाजी जिजाऊचं पोर जे शिवाजी महाराजांचं थोरले भाऊ होते ते याच भागात कापले गेले. एका मायच्या खुशीमध्ये किती दुःख यावं. त्याच्या 2 एका वर्षामध्ये शहाजीराजे कापले गेले आणि त्याच्यानंतर स्वतः नातू जिजाऊचं पोरग होतं संभाजी राजे ते सुद्धा कापले गेले. म्हणजे एक जिजा एक महिला किती ताकदवर उभी राहत. काय वाक्य होतं माहित आहे? 7 धर्म होता का जिजाऊच्या डोक्यात? जिजाऊनं सांगितलं होतं का एवढे सगळे आव्हानं आले तरी शिवाजी राजे हा झेंडा आणि हे किल्ले महत्वाचे नाही आहे. हे सगळे वापस करा. हे सगळे गेले तरी चालत पण रयत सुखी राहिली पाहिजे. सामान्य माणूस. या सामान्य माणसासाठी मिळवलेले 300 किल्ले सुद्धा परत त्या राजे परवा निघाले. राजे म्हणून नाही राहिले तरी परवा नाही पण रयत महत्वाची. रयत महत्वाची. त्या जोमानं काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज. आम्ही एखाद्या पार्टीत जाऊन अजून एक पद घेतलं महत्वाचं नाही आम्हाला. त्या मंत्रिपदापेक्षा हा बच्चू कडू लाख पटीनं अधिक मजबूत आहे. माहित आहे बच्चू कडू, आम्हाला माहित आहे. त्या सामान्य माणसाचा आवाज त्या सभागृहामध्ये अधिक तुमच्यासारख्या स्वामी माणसानं पाठवून जर अजून मजबूत केला तर मित्र इथे कुठल्याही दिव्यांगावर कुठल्याही शेतकऱ्यावर मजुरावर अन्याय होणार नाही. एखादा ठाणेदार एखाद्या आपला महिलांकडून जर पैसे घेऊन कारवाई करत असेल तर हात तोडण्याची सजा झाली पाहिजे. या भूमिकेच्या फक्त मंत्रालयातले 7 मजले चांगले करा. 7 मजले. तिथं 12 मंत्री 15 ते 20 मंत्री बसतात. त्याच मंत्रालयात गडबड आहे. वही गडबड है. जहाँ हमारा मुख्यमंत्री बैठता है, जहाँ हमारा मुख्य सचिव बैठता है, वही तो गड़बड़ है. कलेक्टर ऑफिस में क्या गड़बड़? ते 7 मजले सुधारले ना भाऊ, खालचे तो झोपून जाईल. झोपून जाणार. अरे ज्याला पगार भेटते त्याला सामान्य माणसाच्या खिशात हात घालायचा.
त्या तलाट्यानं असं म्हणायचं का नाही आता 1500 रुपये द्या म्हणून अर्ज समोर जातं. हे देशात भाग होत. कारण जात पात धर्म पंथ यावर आधारित पक्ष आहे. धार्मिक बळ, जातीचं बळ, निळा हिरवा पिवळा भगवा येण्याच्या निघा कामाचा झेंडा. झेंडा कोणत्या रंगाचा आहे त्याच्यापेक्षा अजेंडा महत्वाचा आहे. आणि अजेंडा जर साफ सुथरा असला तर मित्र त्या सामान्य माणसाचा आवाज ऐकणार कोणी नाही. एका तासाला 70 फोन येते मला. 70 एका तासाला 12 तास जर फोन चालू ठेवला तर 700 ते 70 म्हणजे किमान 1000 फोन उचलतो बच्चू. त्या भागातला तुमच्या भागातला असेल कोणी असेल बच्चू भाऊ बघा. बच्चू भाऊ माझं घरकुल मंजूर झालं. बच्चू भाऊ मी तलाट्याने गेलो त्याला अर्ज ठेवून घेतला. लहान लहान गोष्ट. त्यांचा आवाज ऐकणार कोण आहे? कोण ऐकणार त्यांचा आवाज? तुम्हाला मस्जिदच्या भोग्याची फिकर पडली, तुम्हाला मंदिराच्या भोग्याची फिकर पडली, तुम्हाला बौद्धविहाराच्या भोग्याची फिकर पडली. आणि ज्याच्यासाठी भोगा वाजवतो त्याची फिकर कोण करणार? जिसके लिए हम ये बजाते हो तो उसका क्या है? या सामान्य माणसाच्या हाल अपेक्षा दिवस वाढत जातात. आणि मग स्वामी सारखा एक कार्यकर्ता उद्या तयार होत असतात. तर मित्र आम्ही पाहतोय ही ताकद या विचाराची ताकद वाढवायची आहे. आम्ही एक लक्षात घ्या. आम्ही जेव्हा उभं राहतोय बच्चू कडून 20 वर्षामध्ये जी प्रामाणिकता दाखवली आहे, ज्या पद्धतीनं सामान्य माणसाबद्दल एकनिष्ठ दाखवली आहे. आम्ही सत्तांतर केला असं सामान्य माणूस नाही सोडला. आम्ही आमच्या अजेंड्यात, आमच्या अजेंड्यात सामान्य माणूस होता. आम्ही गेलो असणार पण दिव्यांग मंत्रालय घेऊन येणारा देशातला पहिला आमदार बच्चू कडू आहे. त्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ऐकायला येत नाही, याचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं. प्रचंड कष्ट घेतले आम्ही, प्रचंड मेहनत घेतली आम्ही, काही कमी ठेवलं नाही. जिथंही त्या पद्धतीने आम्ही समोर गेलो. तलवार असेल तर तलवार घेऊ, रक्तदान करणारा असेल तर रक्तदान करू. जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीने समोर गेलो. माझ्या ठिकाणी मी जर धर्म म्हणून समोर आलो असतो, मी कुठल्याही धर्माची भाषा बोललो असतो तर कदाचित माझे स्वच्छता राहिले असते. पण आम्ही हक्काची लढाई लढत असतो. हक्काची लढाई, आमच्या मेहनतीची लढाई. तो कुठल्याही समाजाचा धर्माचा असू दे, कष्ट करणारा हा एक आहे, काम करणारा मजूर एक आहे, ज्याचं घर फाटलाय तो एक आहे, तो आमचा शेतकरी एक आहे असं बोलत असतो. त्याला वेळानं आम्हाला यश भेटत पण यश आल्याशिवाय राहणार नाही. हम बोलेगा वही होगा. जो सामान्य कष्टकरी काम करी बोलत तोच होईल, त्याच्याशिवाय दुसरं होणार नाही. या विचाराला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. या व्यासपीठावर एवढे सगळे महाराज लोक, खरं तर त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे पावलं समोर जाऊ शकत नाही. मेहनत किती काय मोठा असो, किती काय मेहनत करावं, पण आधार त्याचा स्तंभ पाहिजे असतं. हे आज या व्यासपीठाला याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे. एका इकडे गुरुवारी असेल, भगवान तिकडे ईश्वर असेल, खाली तुम्ही जनता असेल, तर मग नेत्याची गरज तर काय? तुमच्या सामान्य माणसाचा आवाज एवढा मोठा आहे का तिथं नेत्याची काही गरज नाही आहे. कोणी झेंडा गिंडी की जरूरत नाही आहे. बच्चू कडून कोणते झेंडे दाखवले म्हणतात? काम दाखवलं. आणि एक वेळा घरात आला, 4 वेळेस निवडून जात दाखवून थोडं म्हटलंय मत मागे. आम्ही तर म्हणायचंय माझ्या जातीचा आहे म्हणून मत मारत असेल तर जात म्हणून मत मारू नका. काम पडत असेल तर मत मारा असं ठणकावून सांगितलं आम्ही लोक. काम प्रिय असलं पाहिजे, काम महत्वाचं आहे. आणि त्या कामाच्या बाजूला उभं राहण्याचं काम आपण सर्व सामान्य जनतेने करावं. दुःख काय असतं? एखाद्या माय माऊलीच्या पोटात ऑपरेशन करायचं असलं आणि तिने 15 लाख सांगितले तर तिची काय घालमेळ होते?
तिनं कुठं जाव, कसं जाव, कोणाच्या पाया पडाव, ही तेव्हाची व्यवस्था आमच्या डोक्यात सतत असत. 5 लाख देत सरकार, 6 लाख सांगितलं तर काय करावं? आणि 5 लाख काय सगळ्याच हॉस्पिटलला देतं का? आमदार बिमार पडला तर तुम्ही 2 कोटी खर्च करता सरकारच्या तिजोरीतून, आणि मतदार जर बिमार पडला तर फक्त 5 लाख घेत बाकीचं तू वाटून घे. असं नाही होणार. जो सेवा हमारे अधिकारी, कर्मचारी और विधायक को मिलेंगी, वही सेवा आम आदमी को मिलना चाहिए. ऐसा कभी नहीं होना चाहिए पैसा नहीं इसलिए मेरी माँ मर गई, मेरी बहन मर गई, ऐसा नहीं होना चाहिए. ज्या शाळेत माझ्या श्रीमंताचं पोरग जातं त्या शाळेत ह्याटो चालणाऱ्या कामगाराचं, कष्टकऱ्याचं, शेतकऱ्याचं पोरग का जात नाही? प्रश्न आहे हो, प्रश्न आहे. हे प्रश्न पडले पाहिजे ना आम्हाला. का पडत नाही आम्हाला? मत मारताना हे प्रश्न पडू द्या, हे मुद्दे झाले पाहिजे. इथं शिक्षण सुद्धा अर्थकारणावर बदललं. जिसके पास ज्यादा पैसा उसका लड़का जापान में पड़ेगा, और जिसके पास कम पैसा उसकी देश खुली नहीं रही. हे प्रश्न का पडत नाही भाऊ तुम्हाला? तुम्ही त्याला जाती धर्माचे झेंडे घेऊन आमच्या गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान करता की का, अशी भीती वाटायला लागली आम्हाला, अशी भीती वाटायला लागली. आणि तुमच्या विश्वासात आमचं 9 तारखेला आंदोलन त्याचसाठी आहे संभाजीनगरला. हे आंदोलन म्हणजे कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, साधी अंगणवाडी सेविका गावात फिरत राहतं आणि तिला 8,000 रुपये महिना भेटतं. तिथं काम करणाऱ्याने त्याच गावात तलाठ्याने 45,000 60,000 रुपये महिना भेटतो. हे विषमता नाही. काम बरोबर आहे, पगार आणि दाम बरोबर होणार चाहिए. म्हणजे आम्ही जर एखादी तूर पिकवली तर त्या तुरीचं बेसन जर केलं तर दाम दुप्पट होतं, आणि बेसनाचे भजे केले तर दाम 100 पट होतं. हा कापूस आहे ना, कपडे घालताना तुम्ही कितीला आहे शर्ट आहे? किमान 200 रुपये 500 रुपये तरी. एका क्विंटल मध्ये किती शर्ट बनते हो? किती शर्ट बनत असतात? एका क्विंटल मध्ये बनणाऱ्या शर्टाची संख्या किमान 300 ते 400. त्याचं सूत आणि कापडाचं पकडलं तर शर्टाचे भाव वाढले, कापसाचे भाव पडले. ये कैसा राज? भाव तो कापड़ के बढ़ना चाहिए थे, लेकिन शर्ट के भाव जिस ताकत से बढ़े हैं तेवढे आमचे कापसाचे भाव का वाढले नाही? विचारायला नको? नाही विचारत. कारण आपल्या जातीचा आहे, आपल्या धर्माचा आहे, झेंडा निळा आहे, भगवा आहे, हिरवा आहे. विचारू नका, कारण जात आपली आहे, धर्म आपला आहे. पण हा माणूस शेतकरी सगळ्या धर्माचा आहे. ते कोण विचारणार? ते का विसरले तुम्ही? ते विसरतोय, याचं दुःख आहे. मत मारा कोणा, आम्हालाच मारा असं म्हणतो का? बिलकुल नाही. पण त्याचं काम तर मुद्दे तर पाहिले पाहिजे ना. या देशात मुद्देचा विषय नाही आहे, जातीचा विषय आहे. म्हणून मित्र हो, ही गरिबी हटवण्यासाठी या सर्वसामान्यालाच आपला देव समजतो. त्यांच्या देवरूपी माणसाला अधिक कशी सेवा देता येईल? ज्या तुकारामाने सांगितलं, जे का रंगले गांधले त्याची मनेच वापरले. रंगल्या गांधल्या आपला देव पाहणारे आम्ही सगळे संत पाहतोय. ते आम्ही पाहतोय का सगळे साधू संत सगळ्या धर्मातले, त्या सगळ्यांनी हा एक विचार तुमच्या समोर मांडला, गरीबात आणि गरजूत देव आहे. अशा सगळ्या संतांचा विचार आम्हाला इथून समोर जायचा आहे. आणि तो विचार जर आम्हाला अधिक मजबूत व्हायचा आहे की आम्ही 7 लिंग स्वामीकडून त्याच अपेक्षा करतोय. और दौड़ना पडेगा, और दौड़ना पडेगा, किसान के लिए और मजदूर के लिए और तकलीफ लेना उठाना पडेगा. मला एका कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. बच्चों को आल्या आल्या गुन्हे दाखल, म्हणला अलंकार दागिना माझ्यावर 350 गुन्हे दाखल. आप तो मजा
4 वर्ष त्याच्यात नोंदी आल्या, 4 ते 8 वर्ष. वरच्या कोर्टात गेलो म्हणून मी आता फिरतोय, नाही तर मला जेलात राहावं लागतं. पण एक आनंदाची गोष्ट आहे, बच्चू कडूच्या स्वतःसाठी गुन्हा दाखल नाही, तुमच्यासाठी आहे म्हणून गर्वानं सांगतो. त्याच्यात सांगायची गरज नाही पडली. आणि म्हणून 7 लिंग स्वामी तिकीट आमदार गिमदार बात की बात, मैं कार्यकर्ता बनके खड़ा हूं. सामान्य माणसाचा आवाज, त्याचं दुःख, त्याचा शब्द खाली पडता कामा. आमचा शब्द खाली पडला तरी चालत, पण इथे बसणाऱ्या सामान्य कष्ट करणाऱ्या माणसाचा शब्द आयुष्यात कधी खाली पडू नको. कुछ भी हो अगर चले जाए चलेगा, काही झालं तरी निरंतर सामान्य माणसाचा आवाज व्हा. कोणाला किती काम केलं त्याच्या काही झिलप्या पडायची गरज नाही. मैं क्या करू, मी काय करणार आहे ते महत्वाचं. आणि 7 लिंग स्वामीच्या सोबत आम्ही आहोत. बच्चू कडू आहे. महाराजांना सांगितलं, मी गोड जरी नसलो तर कडू नक्की आहे. आणि तुमच्यासाठी बच्चू आहे, सर्वांसाठी इकडे ओमप्रकाश अवतार करतो. कडू औषध किती चांगली असतं ते महाराजांनी उत्तम सांगितलं. या महाराष्ट्राला कडूची गरज आहे आणि कडू औषधीची गरज आहे. त्याच्यासाठी 7 लिंग स्वामीची सुद्धा या विधानसभेने गरज आहे. म्हणून आपल्या सर्वांना या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेवटच्या टोकातून एक आवाज द्या. सामान्यांचा आवाज, कष्टकऱ्यांचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज, मजुरांचा आवाज, तुमचा आवाज, प्रहारचा आवाज अवघ्या महाराष्ट्रात उद्या. मला वाटतं आपण तुम्ही सगळे सोबत राहिले आणि जात पात धर्माच्या पलीकडे मानवतेचं खऱ्या अर्थानं प्रेतून आम्ही जर उभं राहिलो तर श्रीकृष्णानं सुद्धा हेच सांगितलं, धर्म से ज्यादा धर्म भाव से ज्यादा सेवा भाव महत्व होता है. सेवा भाव से संबंध जुड़े जाते हैं, रिश्ता तयार हो जाता है. अगर आता जर एखाद्या आई वडिलांमध्ये आणि पोरामध्ये सेवा जर नसतं, आई वडिलाचं पोराचं नातं टिकू शकत नाही. आमदार आणि जनतेमध्ये सेवा भाव नसतं तर आमदार आणि जनतेचं नातं टिकू शकत नाही. पैशानं माणूस मोठा होत नाही, धार्मिक भावनेनं माणूस काम करू शकत नाही, पण त्या धार्मिक भावनेला आधार असतो सेवा भावचा. जिस धर्म में सेवा हो, जिस देश में सेवा हो, जिस कार्यकर्ता में सेवा हो, उसको कोई रोक नहीं सकता, कोई टाल नहीं सकता. वो सेवा आमचं परम दैवत आहे, परम प्रीत आहे. त्या सेवेच्या ताकदीनंच अवघ्या महाराष्ट्रात नवस घातल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी 9 तारखेला उपस्थित राहावं अशी अपेक्षा करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम संपलेला नाही. आपण जागेवरती बसण्याचा कृपया कार्यक्रम संपलेला नाही. या ठिकाणी काही संघटनांच्या वतीनं निवेदन आणि सत्कार होतो आहे. आपण कृपया खाली बसावयाची विनंती आहे. संभाजीनगरला जाहीर करू आणि तिथून युतीची आघाडीची काय भूमिका आहे ते पाहून नंतर विचार करू. आरक्षणाचा जी मुद्दा आहे ती जाती धर्मापर्यंत जातोय का, म्हणजे जातीय मला वाटलं जाऊ नये. सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याचं सूक्ष्म निरीक्षण करावं आणि गावागावात जातीचे कुठेही वाद होऊ नये याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी सर्वसामान्य राज्याचे पूर्ण लक्ष तुमच्याकडे, आज काय दिलासा दिला आपण शेतकऱ्यांना, काय अजेंडा आपलं पुढच्या काळामध्ये? माझं असं मत आहे का जितक्या भावाची शिफारस केली राज्य सरकारने, मी नाही, आता कापसाची 9,000 केली, सोयाबीनची 7,000 केली, ऊसाची त्याच्यापेक्षा अधिक काय 4,000पर्यंत जातं.
मग तेवढे तर भाव द्याव ना, आणि ते देत नसाल तर मग पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं MRSS मध्ये घ्यावं, म्हणजे मजुरीचा खर्च कमी होईल. भाव कमी भेटला तरी चालेल, पण मजुरीचा खर्च नाही म्हटलं तरी 80% आहे. मग तुम्हाला भाव देणं होत नाही, खर्च कमी करणं होत नाही, आणि मग करता तरी काय, हा प्रश्न आहे. हा, मला पूर्ण माहिती नाही त्यांनी नेमकं कोणत्या आरक्षण बचाव बाबतीत बोलतो. बहीण आणि भावाची योजनेसाठी कसं पाहता इकडे? मला असं वाटतं का कष्टकऱ्यांसाठी योजना असली पाहिजे. लोकांनी भाव मागितले, 1500 रुपये महिना थोडा मागितला. लोकांनी मागितलं काय का दुधाले भाव द्या, कापसाले भाव द्या, मजुराले मजुरी चांगली द्या. ते भेटलं तर मग याची जास्त गरज राहणार. शरद पवार म्हणतायत की महाराष्ट्राची मणिपूर सारखी अवस्था होती की काय, अशी असं तर काही चित्र नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रानं हे या सगळ्या गोष्टी सोसल्या आहे. त्याचा अनुभव महाराष्ट्रातल्या लोकांना आहे. त्याची अवस्था होऊ नये अशी प्रार्थना करतो. लोकांनी त्याकडे जाऊ नये. प्रहारची जी आहे उमरगा लोहारा मतदारसंघामध्ये काय भूमिका असणार आहे? आता आम्ही सातलिंग स्वामीच्या कार्यक्रमाला आलो. एकंदरीत सगळ्या आढावा घेऊन समोर आपण निर्णय घेऊ. त्यांना कामाला लावायचं आहे व्यवस्थित. एक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, उमेदवार म्हणून नंतर आणि आमदार म्हणून. काय विचार झालं आणि त्यानंतर आपण महायुतीमध्ये गेला तेव्हा सत्तांतर झाल्यानंतर आपल्याला मंत्रीपद मिळेल असं वारंवार बोललं जातं, मात्र आता निवडणुका तोंडावर आल्या. मंत्रीपद हा माझा विषय कधीच नाही यार, कधी राहणार पण लोकशाही मजबूत असताना आरक्षण बचाव यात्रा काढली जाते, काय वाटतं आपल्याला? तर मला असं वाटतं का आरक्षण बचावाची किंवा आरक्षण ठेवण्याची जी काही व्यवस्था आहे त्याच्याबाबत प्रकाशजीचं फार चिंतन मंथन आहे. त्यांना काय वाटलं असेल किंवा कशा पद्धतीने धोका वाटला असेल तो त्यांचा विषय. खेळा जो आहे तो सोडवण्यासाठी सरकारला जमत नाही का, आपण त्याच्यासाठी काय सुचवणार आहात? मी नेहमी सांगत होतो का मराठा आरक्षण किंवा इतरही आरक्षणाचं बोलतोय तर शेतीच्या प्रश्नामध्ये सगळे प्रश्न सुटू शकतात. शेतीचे प्रश्न सुटले पाहिजे, मराठ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, धनगर समाजाचे सुटले पाहिजे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणचा प्रश्न आहे. या सगळ्यांना घेऊन एकदा सोक्षमोक्ष केलं पाहिजे. जरांगे भुजबळ आणि हाके यांना एकत्रित घेऊन हा प्रश्न मिटू असं मला असं वाटतं एकत्रित घेऊनच प्रश्न मिटवले पाहिजे. महाराष्ट्रात 3 कामगार जे आहेत, आज 2 वर्ष झालं शासन निर्णय घेतो. प्लीज विनंती आहे चला.